मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेला आहे। काय बोललो मी? शेवटचा अर्थसंकल्प। आणि त्याच्याबद्दल मी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींना धन्यवाद देतोय की आपण हे जड अंतःकरणाने कार्य पार पाडलं, शेवटचा का होईना पण अर्थसंकल्प मांडलात। आणि आणखीन एका गोष्टीसाठी मी त्यांचं अभिनंदन करतोय, कारण सगळा अर्थसंकल्प मी काही पाहिला नाही, वाचला नाही, पण पेनमध्ये शिरल्यानंतर मोबाईलवरती ऑनलाईन जे काही हायलाइट्स येतात त्याच्यात मी वाचलं की सीतारामन बाई असं म्हणाले की आता यापुढे आम्ही या देशात 4 जातींसाठी काम करणार। कोणत्या 4 जाती? गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी। मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मोठं धाडस केलेलं आहे। संसदेत जेव्हा अर्थसंकल्प जाहीर होतो तेव्हा गीते साहेब तुम्ही मंत्री होतात, मला असं वाटतं प्रधानमंत्री समोर असतात, पण प्रधानमंत्र्यांसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतोय। अरे धाडस काय? कारण निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की हा देश म्हणजे तुमच्या बाजूचे तुमचे सुटाबुटातले जे मित्र आहेत ते नाही, तुमच्या मित्रांच्या पलीकडे सुद्धा देश आहे, तो हा देश आहे। त्याच्यामध्ये तरुण आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत आणि गरीब सुद्धा आहेत। 10 वर्ष झाली, 10व्या वर्षी तुम्हाला या 4 जाती तुम्हाला कळल्या की अरे तुमच्या बरोबरचे अडाणी वगैरे आहेत ते म्हणजे देश नाही, ज्याच्यासाठी तुम्ही 10 वर्ष जी खर्ची घातली आपल्या आयुष्याची, माझ्या देशाची, हा तेवढा देश नाहीये। सुटाबुटातलं सरकार हे आता गरिबांकडे लक्ष द्यायला आलेलं आहे। मग सीतारामनजी महिलांकडे तुम्ही लक्ष देता आहात, मणिपूरमध्ये का नाही जातो? मणिपूरमध्ये जा, मणिपूरमध्ये ज्या महिलांवरती जे काय अत्याचार झाले त्यांना जाऊन सांगा की अहो आम्हाला माहितीच नव्हतं आमच्या देशामध्ये महिला आहेत, आत्ता आम्हाला कळलं कारण निवडणुकांमध्ये महिलांची मतं पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आम्ही आता महिलांसाठी सुद्धा काम करणार। मग मध्ये जे मी म्हटलं होतं ना की बिल्किश बानोकडे जा, त्यांच्या अत्याचाराने तुम्ही सोडलं होतं, पुन्हा कोर्टाच्या आदेशाने त्यांना तुरुंगात टाकले, त्यांना जाऊन सांगा की ताई तू सुद्धा महिला आहेस, आता आम्ही तुझ्यासाठी पण काम करणार आहोत। इथे शेतकरी असतील आलेले, कामगार आले असतील, तरुण आले असतील। ज्या वेळेला शेतकऱ्यांनी 1 वर्ष 1.5 वर्ष जवळपास वर्ष 6 महिने उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, थंडी वारा ऊन पाऊस कशाची पर्वा न करता आंदोलन केलं, त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं। आता अतिरेक्याने तुम्ही शेतकरी समजायला लागलात आणि आता तुम्ही त्यांचं काम करायला लागलात। म्हणजे हा सगळा भूलभुलैया एवढा हे थोतांड आहे। पण एक लक्षात घ्या की पूर्वी म्हणजे अजूनही होत असतील जादूचे प्रयोग, तुम्ही पाहिलेत जादूचे प्रयोग? अरे हो की नाही? अरे नसेल तर नाही सांगा, ते करतात ते बघा। आता दिल्लीत सुरत जादूचे प्रयोग। जादूचे प्रयोग म्हणजे काय? मी लहानपणी बघायचो, तो जादूगार यायचा, टोपी दाखवायचा, अशी रिकामी आहे ना टोपी, हो, मग काहीतरी त्याच्यावर फडकं टाकायचा, एक मंत्र म्हणायचा आब्राकाडाब्रा, हात घालायचा आणि कबूतर काढून सोडून द्यायचा। आपण म्हणायचो अरे काय अचाट माणूस आहे, रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं, माझं मत यालाच। पण त्यावेळेला हे लक्षात येत नाही की कबूतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली। ही टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे। हे अशा सगळ्या काही आता भूलभुलैया काढतील, अमुक आता तुम्हाला हे देणार, हे महिलांना काय आता फुकटामध्ये पाहिजे तर गॅस सिलेंडर देतील, पण मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती दुपटीने तिपटीने वाढतील। तरुणांना आम्ही नोकऱ्या देणार, अहो 10 वर्ष हेच ऐकत आलोय। 10 वर्ष केलंत काय तुम्ही? आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाहीये। आता जे मी तुम्हाला सांगणार आहात, तुम्ही मगाशी गीते साहेब बोलत असताना जोरात सांगितलं तर हो, ते खरंच काम करणार आहात? काय करणार? काय काम करणार? नाही गाडायचं तर तसं नाही, आधी खड्डा खणायला लागेल। त्या खड्ड्या खणण्याचं काम आता तुम्हाला पहिले 1 महिनाभर करावं लागेल, मग गाडून त्याच्यावरती आपल्या मतांची माती टाकावी लागेल, तर ते गाडले जातील।